स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हा सगळ्यांच्या मनात प्रश्न नक्कीच आला असेल, मी सीईटी पण दिली, मी जेडब्ल्यू पण दिली, जेडब्ल्यू मध्ये कित्येक जणांना चांगले पर्सेंटाइल सुद्धा असतील किंवा कमी पर्सेंटाइल पण असतील, बट या जेडब्ल्यूच्या पर्सेंटाइलचा यूज काय, याचा यूज मी सीईटीच्या या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा महाराष्ट्राच्या कॉलेजेसमध्ये करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता आणि त्या रिलेटेड आज आपण व्हिडिओ बनवतोय। डिटेलमध्ये हा व्हिडिओ असणार आहे, त्याची एलिजिबिलिटी, त्याची स्कॉलरशिप, कोणत्या कॉलेजमध्ये असतं, किती पर्सेंट असतं, रिझर्वेशन, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी जेडब्ल्यू रिलेटेड ज्या काही डाऊट्स असतील तुमचे ते सगळे क्लिअर करणार आहे। मी गॅरंटी देईन की हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जेडब्ल्यू रिलेटेड त्या मार्क्स किंवा त्या रिझर्वेशन रिलेटेड तुमच्या मनामध्ये काही एक प्रश्न राहणार नाहीये। चॅनलवर जर नवीन असाल, पहिल्यांदा बघितलं असेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच लेटेस्ट व्हिडिओ आणि अशीच लेजिट इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे। बघा, सगळ्यांना माहिती आहे की जेडब्ल्यूचे मार्क्स आपण देतो, जेडब्ल्यूचे पर्सेंटाइल चांगलं असेल तर त्याला IITs NITs मध्ये ऍडमिशन मिळतं। पण समजा आपल्याला जेडब्ल्यू मध्ये कमी पर्सेंटाइल असतील, मग त्याचा यूज काय? तर त्याचा यूज तुम्ही सीईटीच्या काउन्सिलिंगच्या वेळेस करू शकता। तो कसं काय करता येतं माहिती का? आपल्याला जेव्हा आपण हे रजिस्ट्रेशन करत असतो काउन्सिलिंग प्रोसेससाठी, तेव्हा तुम्हाला विचारलं जातं हॅव यू अपियर्ड फॉर जेडब्ल्यू, तेव्हा तुम्हाला येस करायचंय आणि तुम्हाला तिथे तुमचा रिझल्ट अपलोड करायचा आहे आणि तुमचं जे काही पर्सेंटेज आहे ते अपलोड करायचंय। ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला काही ना काही जेडब्ल्यूच्या मार्क्सवर सुद्धा कॉलेज मिळू शकतं। आता ते कसं लक्षात घ्या, जेडब्ल्यूला 15% रिझर्वेशन दिलेलं आहे, म्हणजे जर एका कॉलेजमध्ये 100 जागा असतील तर 15% जागा या कशातून भरल्या जाणार आहेत? जेडब्ल्यूच्या मार्क्स थ्रू भरल्या जाणार आहेत। ठीक आहे, मग जेव्हा या जेडब्ल्यूच्या मार्क्स थ्रू का भरले जाणार आहेत त्याचं बेसिक समजून घ्या। काय होतं की सीईटी ही फक्त महाराष्ट्राच्या मुलांसाठी आहे, बाकीच्या राज्याची मुलं सीईटी देऊ शकत नाहीत। मग बाकीच्या राज्याच्या मुलांना किंवा बाकीच्या पूर्ण भारताच्या मुलांना जर इंजिनिअरिंग करायची आणि जर महाराष्ट्रामध्ये करायची तर त्यांच्यासाठी 15% जागा जेडब्ल्यू थ्रू भरल्या जातात। करेक्ट, कारण सीईटी कोण एलिजिबल आहे? ज्याच्याकडे डोमासाईल आहे, म्हणजे जो महाराष्ट्राचा आहे। जे मुलं महाराष्ट्राचे नाही आहेत पण सीईटी द्यायची किंवा त्यांना महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, त्यांच्यासाठी ऍक्च्युली हे जेडब्ल्यूचा 15% कोटा असतो। पण त्यामध्ये आपण सुद्धा अप्लाय करू शकतो, कारण शेवटी आपण जेडब्ल्यू अपियर करतोय, आपण इंडियाचे कॅन्डिडेट आहेत। करेक्ट, आणि त्यामधून सुद्धा कित्येक मुलांना कॉलेज मिळतं। ठीक आहे, यावर आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे, पण त्याआधी दोन छोट्याशा इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहेत। एक अनाउन्समेंट म्हणजे कनेक्ट टेस्ट अँड क्लिअर डाऊट्स, आम्ही एक आज प्रोग्राम चालू करतोय। मला माहिती आहे तुम्ही कित्येक जण, मी तुम्हाला सांगू इकडे आता फोन नेहमी दाखवला असता, एका मिनिटाला 2 कॉल 3 कॉल 4 कॉल असे कॉलेज येत आहेत। मेसेजेस व्हॉट्सअपचे बघतोय, आता माझ्या व्हॉट्सअपला 10,000 पेक्षा जास्त पेंडिंग मेसेजेस। मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचंय, पण मी प्रयत्न करतोय, मला जेवढे कॉल्स रिसीव्ह करता येतात, पण माझं ऑफिस असतं, या सगळ्या गोष्टींमध्ये मला पॉसिबल नाही होत आहे। म्हणून काय केलंय, डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे, कनेक्ट अस अँड क्लिअर डाऊट्स। तुमचे जे काही डाऊट्स आहेत, ठीक आहे, आपली काउन्सिलिंगची टीम ऑलरेडी आहे, त्यांना म्हणलं 2-3 दिवस आपण असे सेशन्स घेऊया आणि जे काही पालकांचे डाऊट्स आहेत, विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत, 5 ते 10 मिनिटांमध्ये एक गुगल मीट घेऊन आपल्याला सॉल्व्ह करता येतील का बघूया। ठीक आहे, जी मुलं ऑलरेडी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत, मी सजेस्ट करेन तुम्ही नका करू, तुमच्यासाठी ही जी टीम असणार आहे, मी असणार आहे, थोड्या दिवसांनी आम्ही तुमच्यासाठी ऍक्सेस आहेच। ठीक आहे, त्यामुळे तुमचे डाऊट्स थोडेसे राहू दे, आपल्या सेशन्स मध्ये आपण कव्हर करूया। ठीक आहे, आणि आय होप सगळे जे एनरोल्ड स्टुडंट्स होते ती व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड झाली असतील। सो ज्या मुलांनी एनरोल नाही केलंय किंवा जे मुलं नवीन आहेत त्यांनी या स्लॉट बुकिंगचा फायदा घ्या। तुमचे डाऊट्स तुम्ही टीमला विचारा, काही मीटिंग्समध्ये मी पण अवेलेबल असेल, आपण डिस्कस करूया आणि तुमचे डाऊट सॉल्व्ह करूया, जेणेकरून माझ्या फोनचा लोड किंवा व्हॉट्सअपचा लोड थोडासा कमी होणार आहे। ठीक आहे, आणि मी एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा क्रिएट केलेलं आहे डेली अपडेटसाठी। ठीक आहे, काही अर्जंट अपडेट आली, सीईटीचा रिझल्ट आला किंवा मग समजा रजिस्ट्रेशन चालू झाले आणि ते दुपारी वगैरे चालू झाले, पण मी व्हिडिओ नेक्स्ट डेला पोस्ट करतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स भेटण्यासाठी आपलं चॅनल सुद्धा आपण क्रिएट केलेलं आहे, ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, ते पण नक्की जॉईन करा। आता तुमच्या हे लक्षात आलं की जेडब्ल्यू मध्ये 15% रिझर्वेशन आहे, असं मध्येच या टॉपिककडे जाण्याचं कारण पुन्हा सांगतो, मी विसरून जातो पुन्हा, म्हणून मी पहिले ते कव्हर करून घेतलं। ओके, 15% जेडब्ल्यू मध्ये रिझर्वेशन आहे। ओके, मग दादा मग त्याच्यामध्ये कॅटेगरी असते का? नाही, लक्षात घ्या, तुम्ही SC कॅटेगरीचे असू द्या किंवा ओपन कॅटेगरीचे असू द्या किंवा ST OBC कोणतीही कॅटेगरी असली तरी सुद्धा तुम्हाला काही एक रिझर्वेशन तिथे नसणार आहे। तुम्हाला सगळ्यांना पर्सेंटाइल बेसिसवर त्या 15% कोटासाठी एलिजिबल केला जाणार आहे, म्हणजे ज्याला जास्त पर्सेंटाइल त्याला तिथे प्रायोरिटी दिली जाणार आहे त्या सीटसाठी। ओके,
आय होप हे सगळ्यांना क्लिअर आहे. 15% रिझर्वेशन आहे, म्हणजे 15% जागा आहेत आणि त्यामध्ये रिझर्वेशन नाहीये. ओके, मग दादा याची एलिजिबिलिटी काय? एलिजिबिलिटी सगळेजण एलिजिबल आहेत, जेवढे काही इंडियाचे स्टुडंट्स आहेत ज्यांनी JEE मेन्स अपेअर केलेली आहे आणि 1% पेक्षा जास्त ऑब्व्हियसली पर्सेंटाईल आहे, ते सगळी मुलं या 15% सीटसाठी एलिजिबल आहेत. पहिला वेगळे काय डॉक्युमेंट्स लागतात का दादा? तर नाही, तुम्ही जे JEE चा तुमचा रिझल्ट आहे हाच फक्त प्रिंट आउट काढून ठेवायचा आहे, नीट ती कॉपी ठेवा, पुन्हा ती लिंक बंद होते आणि आपल्याला रिझल्ट भेटत नाहीत. त्यामुळे तो रिझल्ट डाउनलोड करून ठेवा, प्रिंट करून ठेवा, हेच तुमची त्याची एलिजिबिलिटी असणार आहे. मग रिझर्वेशन मी क्लिअर केलं, याच्यामध्ये कुठलंही प्रकारचं रिझर्वेशन तुम्हाला मिळणार नाहीये, हे डोक्यात ठेवा. म्हणून असं म्हणजे माझ्या JEE स्कोर 90 आणि मग पुन्हा माझं SC कॅटेगरीचं रिझर्वेशन, मग मला खूप चांगलं कॉलेज मिळेल असं होणार नाहीये. क्लिअर ठेवा, मी जोसाची काउन्सिलिंग, JEE मार्क्स किंवा नॅशनल लेवल याच्याबद्दल बोलत नाहीये. ही जी प्रोसेस CET सेल कंडक्ट करतं महाराष्ट्र लेवलसाठी, महाराष्ट्राचे जे आपले कॉलेजेस आहेत त्याच्यासाठी, तिथे मात्र कुठेही रिझर्वेशन नाहीये. ओके, स्कॉलरशिप्स, आता सगळ्यांना प्रश्न पडलाय दादा मग रिझर्वेशन नाहीये, माझं SC कॅटेगरी आहे, माझी EWS कॅटेगरी आहे आणि माझं समजा JEE थ्रू लागलं तर मला स्कॉलरशिप मिळणार का, की मला पूर्ण ओपनची फीस भरावी लागणार? नाही बाळांनो, जरी तुमचं JEE थ्रू लागलं असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या कॅटेगरी प्रमाणेच त्या कॉलेजमध्ये फीस भरावी लागणार आहे. ठीक आहे, हे पण तुम्ही क्लिअर ठेवा, याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. कोणतंही वेगळं कॉलेज असू द्या, जे कोणते कॉलेजेस CET सेल अंडर येतात सेम रूल सगळ्यांना आहे आणि सगळे कॉलेजेस ते रूल फॉलो करतातच. ठीक आहे, आणि मग दादा सगळीकडे JEE कोटा आहे का? नाही, तेही मी क्लिअर करतो. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हा कोटा नाहीये. त्याचं कारण लक्षात घ्या, तुम्ही बेसिक समजलं ना तर तुम्हाला मोस्टली सगळ्या गोष्टी उलगडतील. लक्षात घ्या, JEE महाराष्ट्राचे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते कोणासाठी आहेत? महाराष्ट्राच्या मुलांसाठी आहेत. जे महाराष्ट्राची मुलं आहेत त्यांच्यासाठी ते गव्हर्नमेंट कॉलेज सरकारने ठेवली आहेत. मग जर तिथे JEE कोटा दिला तर मात्र तिथे दुसरी पण मुलं येतील. करेक्ट, म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे कॉलेज आहेत ते महाराष्ट्राच्या मुलांसाठी असणार आहेत ऑफकोर्स, त्याच्यामुळे तिथे कुठेही तुम्हाला JEE कोटा दिसणार नाही. मग दादा COEP काय? लक्षात घ्या, इतके वर्ष COEP मध्ये सुद्धा कधी सुद्धा JEE कोटा नव्हता, पण लास्ट इयर COEP काय झालं माहिती का? एक युनिव्हर्सिटी झाली, COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. ओके, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी झाली. आधी एक ते इंजिनिअरिंग कॉलेज होतं, आता ती स्वतःची एक युनिव्हर्सिटी झाली. युनिव्हर्सिटी ही राज्याची नसते, युनिव्हर्सिटी ही देशाची असते, त्याच्यामुळे तिथे आता 15% रिझर्वेशन आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे COEP या कॉलेजमध्ये किंवा ICT जे युनिव्हर्सिटीज आहेत तिथे तुम्हाला 15% गव्हर्नमेंट असून सुद्धा रिझर्वेशन बघायला भेटेल, पण बाकी कुठेही तुम्हाला 15% रिझर्वेशन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, जसं की गव्हर्नमेंट औरंगाबाद, गव्हर्नमेंट कराड, गव्हर्नमेंट अमरावती, अशा कोणत्याही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्हाला मिळणार नाहीये. बट सगळ्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किंवा सेमी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला हे 15% रिझर्वेशन मिळणार आहे, विथ स्कॉलरशिप मिळणार आहे, रिझर्वेशन मात्र मिळणार नाहीये. आय होप हे सगळ्यांचे क्लिअर आले. मग दादा माझे एवढे मार्क्स आहेत तर मला फायदा होणार का? मला मिळणार का कॉलेज? किंवा दादा मला CET थ्रू मिळणार का JEE थ्रू मिळणार? लक्षात घ्या, कधी सुद्धा स्टुडंट बेनिफिशियरीच विचार असतो. ठीक आहे, म्हणजे बेनिफिट ऑफ स्टुडंट्स याच विचाराने जे तुमचे फॉर्म असतात ते भरले जातात. लक्षात घ्या, दादा मला JEE मध्ये खूप कमी मार्क्स आहेत तर मी भरू का नको? भरा, तिथे येस करा. लक्षात घ्या, एखादं असं झालं की JEE मध्ये खूप मुलांनी त्यावेळेस चांगले पर्सेंटाईल नसतील, एखादी जागा राहिली आणि ती तुम्हाला भेटली तर भेटू पण शकते. लक्षात घ्या, काय असतं, CET सेल प्रयत्न करतं की तुम्हाला एक CET, बघा तुमचे 2 मार्क्स असणार आहेत, एक CETचा असेल एक JEE असेल. CET सेल काय बघेल माहिती का? JEE ने याला कितवा प्रेफरन्स मिळतोय, चला याला 10व्या नंबरचं कॉलेज मिळतंय, आणि याला CET ने कोणत्या नंबरचं कॉलेज मिळतंय? 13व्या नंबरचं कॉलेज मिळतंय, तर मग तुम्हाला CET थ्रू ते भेटेल. जर असं झालं की नाही, तुम्हाला JEE थ्रू एक 10व्या नंबरचं कॉलेज मिळतंय, ठीक आहे, आणि CET थ्रू 15व्या नंबरचं कॉलेज मिळतंय, तर ते तुम्हाला JEE थ्रू मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय? जिथून बेटरमेंट असणार आहे तिथून मिळणार आहे. म्हणून माझे कमी पर्सेंटाईल असले आणि मी जरी तरी JEE टाकलं तर काही नुकसान होणार आहे का? अजिबात काही नुकसान होणार नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्याला काय सजेशन असेल की JEEचा रिझल्ट किती मार्क्स असो, 0 असो, 100 असो, आपापला काउन्सिलिंगच्या वेळेस जेव्हा फॉर्म भराल तेव्हा JEEला येस करायचं, JEEचा फॉर्म भरायचा. एखाद्या वेळेस जर तुम्हाला JEE थ्रू कॉलेज मिळालं तर तेही मिळू शकतं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर असेल. आता प्रश्न पडला असेल, दादा माझे JEEचे हे मार्क्स आहेत तर मला कुठे ऍडमिशन मिळणार?
या टॉपिकवर JEE मार्क्स वर्सेस कॉलेज यावर एक व्हिडिओ आपण नक्की बनवूया. हा व्हिडिओ जर पाहिजे असेल नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगत चला की दादा येस मला व्हिडिओ आवडतोय. मी आधी सांगितलं पालकांनी थंब देत चला. कळतं की अरे मी जे समजून सांगतो ऍक्च्युली बघा माझ्यासमोर इथे कोणीही नसतं, रात्रीचे 2-3 वाजलेले असतात, समोर भिंत असते आणि एक फोन असतो, त्यामुळे मला समजत नाही की कधी कधी मी चुकीचं बोलतो. म्हणजे मी कधी कधी कन्फ्युज होतो की अरे मी जे समजून सांगतोय ते समजतंय नाही समजतं असं मला प्रश्न पडतो. त्यामुळे रोज कमेंट्स करत चला, त्याच्यावरूनच समजतं की हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ जातोय आणि तुम्ही बघताय आणि तुम्हाला मला जे समजून सांगायचंय ते समजतंय. आय होप आता JEE रिझर्वेशन कोटा याबद्दल एकदम तुम्ही क्लिअर असाल. नक्कीच यावर आपण व्हिडिओ बनवूया की एक JEE कोणत्या मार्क्सवर कोणतं कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, त्याचंही नोटिफिकेशन नक्की चालू करा. आणि ज्यांना काही डाऊट्स आहेत, माझ्याशी कनेक्ट होता येत नाहीये तर माझ्याशी किंवा टीममध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारण्यासाठी हे स्लॉट बुक करा आणि तुम्ही मला नक्कीच कनेक्ट करू शकता. आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.